आपल्या दैनंदिन जीवनात दिवसाची सरासरी 25 ते 30 मिनिटं नियमित योग करणे हल्ली सुदैवाने फॅड पण म्हणावं एवढं योग पॉप्युलर होत चाललं। शिवाय सुदैवाने 2014 पासून अधिकृतरित्या भारत सरकार त्याच्या पाठीशी उभं राहिलं। युनायटेड नेशन्स मध्ये ठराव आणला आणि जगानेच मान्य केलं की 21 जून हा दिवस पाळायचा आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिवस म्हणून। चांगली गोष्ट आहे। क्रमाक्रमाने जाणीव पण वाढत चालली आहे आणि कोणाला वाटतं की फिटनेससाठी नियमित योग पाहिजे, कोणाला काही ना काहीतरी विकार काहीतरी असतात, कोणाचं वय होतं, मान दुखायला लागते विशिष्ट पद्धतीने। पूर्वी त्याला कॉलर स्पॉन्डिलायसिस नावाचा प्रकार आहे, तर त्याला असं कॉलर बोन लावायचे म्हणजे मग त्या मानेला स्टेबल राहायला मदत होते। योगामध्ये त्याच्यावर उपचार आहेत, आसनं वेगवेगळ्या प्रकारची आहेत। कोणाला जर बैठं काम असेल आणि दिवसाच्या 8-8, 10-10 तास एकाच जागी बसून तर हळूहळू ते पाठीमधले वेगवेगळे विकार संभवतात। मग ते पाठीत चक्रासन आहे, हलासन आहे, सर्वांगासन आहे, हे शिकवणारे हे सगळं सांगतात ह्याच्यातले। मी तुमच्याशी जे योग बद्दल बोलतोय ते असं काहीतरी झालंय आणि मग आता त्या त्रासातनं सुटण्याकरता नाहीये, पॉझिटिव्ह गोष्टी करताय। वयाच्या तुम्ही आयुष्याच्या अशा टप्प्याला आहात की जर आत्ता नियमित योग करण्याची सवय लावून घेतली तुम्ही, बाकी काही होवो किंवा न हो, तर तुम्ही एक तेजस्वी व्यक्तिमत्व बनणार आहात हे मला माहिती आहे।